तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे. आपली भाजी तयार आहे. भाजी आहे वाटाण्याची, आमटी, ज्वारीची भाकरी तयार आहे. आणि आता जेवण करून घेऊ. मी आज इथंच आहे. ती जाणार आहे ती तिकडच्या शेतात मोडणी राहिली थोडी म्हणजे हाय बऱ्यापैकी. थोडी मोडणी करून झाली म्हणजे झालं मग काम. परत अजून इथलं उद्या इकडची मोडणी चालू करायची, इकडचं गहू करायचं आहे. बरीच काम आहे ती, बाहेरची काम आहे ती, डाळीची पार्सल पाठवायची ती. कामच काम आहे ती, कामाला काय कमी नाही. कामं करायचं म्हणलं तर लय काम आहे ती, चिकार. होय, तू जातो मग आई बरोबर? हो, आई बरोबर जा. आणि आज मी थांबतो इथं गायींपाशी. तर इकडे नामान मनी बघा आपली कशी झोपली ती शांत एकदम, खाऊन पिऊन एकदम सुस्त झालाय नामा. तर मनी जरा नीट झोपली तर नामा उलटाच झोपलाय, एकदम शांत. काय करणार आहे? खीर कटाळा आलाय. आता किती वाजले ते बघा. आताशी रानात ना आली मी म्हणल्यावर. चालतंय, मला बी लई भूक नाही. आज मी किती मोडला असेल माहितीये का? सांगा बरं. आज तू भरपूर मोडला तर काम तुला करते. किती? 30 पाचुंदा मोडला. 30 पाचुंद? हा. आणि पाचुंद्यावर 6 पेंड्या होत्या, पाचुंदा पण होता. हा, 30 पाचुंदा म्हणल्यावर किती झालं? 5 तरी 15, 150 पिंडी. आणि एक पिंडी जास्त म्हणल्यावर 30 पिंड्या जास्त म्हणजे ती सोडूनच द्यायचं. 30-35 पाचुंद म्हणजे 150, जवळजवळ 250 कडबा मोडला तो. 150च्या पुढंच 250 कडबा मोडला. तर मंडळी काय झालं, आज मी तिथं होतो एकटा असल्यामुळे मी काय व्हिडिओ करू शकलो नाही. आणि तुम्हाला सांगतो व्हिडिओ का करू शकले नाही मी सांगू शकते. डोळा सांगता यांचा व्हिडिओ का मधमाशी एक आली माझी इथं चावली. आता मधमाशी तशी चावत नाही बरं का, ती बिचारी. डोळा धरती. हा, दरवेळेस. तर ती काय झालं, अचानक मी 5-5:30 वाजता पिटीकडे गेलो मधमाशान बघतोय. तर काय मला तिथं ड्रोन दिसलं. ड्रोन म्हणजे आपलं ती ही नाही, इराण सोडतं ती ड्रोन नव्हं. मधमाशांचे मध्ये जी नर असतात का, नर, त्याला म्हणते ड्रोन. तर ती नर दिसलं. अरे म्हणलं नर माशा कसं काय तयार झाले त्या. मग मला जरा वाटलं की बाबा स्वार्म निघण्याची शक्यता आहे. मग मी पिटी उत्साहाच्या भरात काय केली, तशीच उघडली. कुठलीही सेफ्टी बाळगली नाही, मन शांत केलं नाही, काय नाही. तशीच जी पोळं उचललं की पहिल्यांदा 1 महिना आली गुंग 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 की माझ्या डोळ्यावर बसली. तिला हाणाय बी येणार, कारण की फ्रेम होती माझ्या हातात. मी तिला तसेच चाव म्हणलं, बाय डोळा झाकून घेतला. ती फ्रेम ठेवली. मी तिला हाणायचा प्रयत्न केला असता तर सगळ्या महिना उठल्या असत्या ना, चेहऱ्यावर चिपकल्या असत्या. नशीब एकच बाया आली, मला डसून गेली. नशीब चांगलं. तर मग परत मी आज पेटी झाकून ठेवली. आणि परत मग ते ही घेतलं, काय त्याला जाळी ही लावली, नीट लावली. मग ते बघितलं तर स्वार्म निघण्याची शक्यता आहे. मधमाशा पेट्या वाढतेल्या. आपल्या 3 पेट्या संपल्या होत्या जवळजवळ. कुणीतरी फवारणी केली, ती 3 पेट्या संपल्या होत्या. आता परत 2-3 पेट्या तयार होतेल्या आपल्या, असं मला वाटायला लागले. कारण क्विन्सेल तयार झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मला जरा थोडासा आनंद झालाय. आणि आनंदाच्या भरात आज ही खीर करायला लागली. त्यांना पण लय आनंद झालाय. त्यांना लय सकाळी ऐका, आनंदाच्या भरात नाही केला तर स्वयंपाक करायला कंटाळा. खीर म्हणलं चला, मला बी लय आवडते खीर. जोडगावाची खीर ही लय जुनं जोडगाव आहे. आणि ही थोडस काय म्हणतात त्याला, लय दिवसाचा आहे. त्याला किती वर्ष झाले की 5-6 वर्ष झाले असतील. नाही इतके 3-4 वर्ष झाली ह्याला. डोळा सुजलाय बघा मला असा, म्हणजे जरा एकदम असा नाही दिसणार, इकडच्या बाजूने दिसला असं दिसतंय ना. तर जाऊ दे, चावली तर चावली. आता आपल्याला उद्या डिव्हिजन करावं लागणार आहे. डिव्हिजन करून घेऊ. गावात न्यायची का? गावात न्यावी लागेल एखादी तरी. तर मंडळी बऱ्यापैकी सगळं तयार झालेलं आहे. खीर तयार झाली. सकाळची एक भाकर आहे, तिला म्हणलं मी मिरचू बनव. मला एक भाकर मिरचू खाल्ली म्हणजे जरा गोड, जरा खीर खाऊ वाटेल मस्तपैकी. झालं सगळं तयार. बापू चला रे, जेवण करायचं. तुला दिसत ना खीर. ह्याच्या आधी कधी बनवली होती खीर आपण? 2-3 महिने झाले का? हां.
तिला बी कटाळा आला का मला. 1-2 पार्सल आपल्याला पॅकिंग करायचे ते डाळीचं आलेलं आहे ते. सकाळ करायचं हात पडायचं आता. बरं पड सकाळ करू. चला खीर मस्त पैकी ठेचा पण झालेला आहे आपला तयार. एक भाकर ठेच्याबरोबर खाऊ, खीर खाऊ. सगळ्यांनी खीर खायला या. परत बोलू थोड्या वेळानं. म्हणे एक खीर खायला चल 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 चल. नामा कुठे गेला? या 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 इथं इथं माझ्या म्हणे चल 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 माझं म्हणलं. ये ग बाय आली का? खीर खायला ये. हो तिथं ठेवली ताटात खाल्ली. ये बाय चल ना. ये फॅन बंद कर म्हणजे येते ती. ये म्हणे चल इकडे 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 म्हणे. मग धर ये अरे ये ना. नको तर लय तोंड ताटात तोंड घालणार. खा नको वाटायला लागले का तिला? खाते ना. नामा ए नामाला दारू उघड. तर मंडळी खीर चांगली झाली, मस्त झाली. आणि माझा डोळा वरचीवर जास्त सुजायला लागलाय. तुम्हाला दिसेल बहुतेक सकाळी उद्या तर मला बघायलाच येणार नाही. पूर्ण झाकून जाईल डोळा ह्याचा. हे काय नाही होत ह्याला. मधमाशी चावलेली चांगलं असतं. एक निसर्गोपचार म्हणून एक मधमाशींचं चावा घ्यायला लावतात मणक्यावर लवणीमध्ये. आता ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते. तर मला तर एवढ्या मधमाशा चावल्या आतापर्यंत की नावच काढणार का. लय मधमाशा चावल्या आतापर्यंत. मधमाशी चावणी म्हणून एक विशिष्ट पद्धत असते बरं का. पण ती कसं घाई गडबडीत मी करायला गेलो ना तर मधमाशा चावणार मला. आणि मी जर का एकदम व्यवस्थित जर त्यांची हाताळणी केली ना तर मधमाशा चावत नाही त्या. ही एक कला आहे. पण ती कला वापरायला लय संयम लागतो. संयम आपल्यामध्ये नाही. त्याच्यामुळं हे अशा गोष्टी घडतात. आला काय कर? आला का? ये नामा चल. टाच आहे नावाचं पोट भरलेलं आहे. नामावली मोठा झालाय मनीपेक्षा. खात नाही का जरा ती. तो नामा येऊन सण खायला लागला खीर. तर मंडळी मला वाटतं आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त. तर उद्याची कामं बी तशी जायची. उद्याची कामं नाही 2-3 पार्सल पाठवायचे ते ना उद्या. आणि कुरवाडीला जावं लागेल. तिथनं परत माघारी यावं लागेल. डिव्हिजन घ्यावं लागेल कारण की पेटी डिव्हिजनला आली आहे. आणि आपल्याकडे एका पेटीपासून 4-5 पेट्या तयार झाल्या. त्या 5 पेट्यावरनं परत एका पेटीवर आल्या. आता एका पेटीवरनं परत 4 पेट्यावर न्यायच्यात आहे. ही एवढी संधी असते. ह्याच्यातच ते होऊन जातं. आता उन्हाळा दिवस आहे. उन्हाळ्यामध्ये जास्त त्यांना खाद्य नसतं ह्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये. पण तरी पण ह्या वेळेस जरा थोडासा पाऊस काळ चांगला असल्यामुळं खाद्य जरी नसले तरी कडुलिंब आपल्याकडे भरपूर आहे. आणि आता ह्या महिन्यात कडुलिंबाला भरपूर अशी फुलं लागली. कडुलिंबाला जरा थोडा मध कमी असतो ना मन. त्यांना सगळ्यात जास्त मध सूर्यफुलातून मिळतो. त्याच्या पाठोपाठ मोहरीमधनं मिळतो, तिळामधनं मिळतो. तेलबियाणं जेवढे आहे का त्याच्यामधनं भरपूर मध मिळतो त्यांना. पण कसं आहे आता ह्या भागात ती नाही. मकामधनं भरपूर असं पराग मिळतात त्याला. बाजरीवरनं भरपूर पराग मिळतात. ज्वारीवरनं भरपूर पराग मिळतात. तर इथनं पुढं क्वचित कुणाच्या मका राहत्याला. तर असो. तर मंडळी चला आजचा विषय इथंच थांबू. परत अजून भेटू उद्या.